नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझी हो शिल्काच्या पुढील भागात. तर बऱ्याच जणांनी कमेंट केला होता की ताई भाग मोठा टाका, पण काही कारणांमुळे मला मोठा भाग टाकता येणार नाही, कारण मोठा भाग बनवायचं म्हटलं तर व्हिडिओ बनायला खूप वेळ लागेल. त्यामुळे मी एकाच दिवशी 2 भाग टाकत जाईन. चालेल का तुम्हाला? चला तर बघूया पुढे काय होईल. त्या पाकळ्यांवरून हात फिरवला तसेच गालावर गुलाब फिरवल्यासारखं फील होऊ लागले. कधी गालावर गोड हसू पसरलं तिचं तिला कळलं नाही. त्याचा चेहरा, त्याचे शब्द तिच्या मनावर अधिराज्य गाजवून गालावर लज्जेचे गुलाब पसरवू लागले. अलगद पापण्या झुकवल्या आणि त्या पाकळ्यांना बघून हसू लागली. कितीतरी वेळ त्या पाकळ्यांना बघून मनातच गुलाबाची बाग सजवली. त्याच्याशी लग्न हा विचार करूनच पोटात फुलपाखरू उडू लागले. जेव्हा तू होकार देशील तेव्हा दिवस पण माझा आणि रात्र पण माझी, हे शब्द कानात अजूनही घुमत होते आणि त्याच्यानेच पोटात गोळा येऊन गुदगुल्या होऊ लागल्या. हलकेच अंगातून गोड शहारा पसरून गेला. गाडी थांबली तशी ती भानावर येत बाहेर बघू लागली. गावाच्या वेशीवर समशरने गाडी थांबवली होती. आता तिथून तिला चालत जायचं होतं. सगळीकडे अंधार पडला होता म्हणून आजूबाजूला कोणीच दिसत नव्हतं. एका प्रकारे तिच्यासाठी चांगलंच होतं आणि दुसऱ्या प्रकारे तिला भीतीसुद्धा वाटत होती. मॅडम तुम्ही व्हा पुढे, मी तुमच्या मागेच आहे, समशर गाडी बंद करत बाहेर उतरत म्हणाला. त्याच्या शब्दाने तिला वेगळाच आधार भेटला, पण तो आपल्या मागे येत आहे त्यामुळे सुद्धा थोडं टेन्शन आलं होतं. तिने पटकन हातातल्या गुलाबांच्या पाकळ्या पर्सच्या छोट्याशा कप्प्यात कुठल्या तरी सोनं असल्यासारख्या व्यवस्थित ठेवून दिलं आणि पटकन इकडे तिकडे बघत उतरत पायांमध्ये गती वाढवत पळतच गावाच्या आतल्या दिशेने निघाली. समशर हळूहळू पावलं टाकत इकडे तिकडे बघत तिच्या मागे निघाला. एकदाचं गाव दिसलं, आजूबाजूला लोक दिसू लागले, तसेच जीवात जीव आला आणि तिला शेवटी तिच्या वाड्याचं दार दिसलं. पळतच ती गेली. मागे बघायची तिने तसदीसुद्धा घेतली नाही. तिला जाणवत होते की समशेर मागेच आहे, म्हणून घाबरून तिने मागे पाहिलंसुद्धा नाही. ती गेटपर्यंत आली आणि गेटच्या बाहेरच 2-3 गाड्या दिसल्या. त्या गाड्यांकडे बघतच गेट उघडून आतमध्ये आली आणि ढोलजीकडे पाहिलं तर ढोलजीचा दरवाजा बंद होता. म्हणजे कामाची लोकं आली नसणार हा अंदाज बांधूनच ती सरसर पायऱ्या चढून वाड्यात आली. तिच्या धुंदीतच येत होती आणि समोरचा नजारा बघून तिथे स्तब्ध झाली आणि एकटक गोंधळलेल्या नजरेने सगळ्यांना बघू लागली. तिच्या पायातल्या पैंजणांनीच तिची येण्याची चाहूल कळली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. आमदार सूर्यजित आणि त्याचे आई वडील दिमाखात सोफ्यावर बसले होते. तिची आई सगळ्यांना नाश्ता पाणी देत होती आणि आब्बासुद्धा चेहऱ्यावर गोड हसू आणत तिथल्या चेअरवर बसले होते. अजून 2-3 पाहुणे त्यांच्यासोबत आल्यासारखं वाटत होतं. सगळ्यांना बघून तिच्या मनावर एक वेगळंच दडपण आलं होतं. तिची नजर सूर्यजितवर गेली तर तो प्लेटमधला चमचा तोंडात घालत तिच्याकडेच ओठांचा कोपरा वर करून हसला आणि त्याचं हसणं बघून तिच्या अंगावर भीतीचा काटा उमटून गेला. तिने लगेच बळवंतरावांकडे प्रश्नार्थी नजरेने बघितलं. कावरीबावरी होऊन गेली होती. तिच्या आयुष्यात नेमकं काय चालू आहे तिचं तिला कळत नव्हतं. ताई, मीराने पदरसावरत हाक मारली तसं ती भानावर येत मीराकडे बघू लागली. मीराने नजरेनेच आतमध्ये चल म्हणून इशारा केला तसे तिने खाली मान घेतली. थोडी पळतच आतमध्ये निघून गेली, कारण सगळ्यांच्या नजरा तिला वेदना देऊन जात होत्या. आई, हे काय करत आहे इथे? तिने हातातली पर्स पटकन कपाटात ठेवली आणि मीराकडे बघत विचारलं. आता त्यांचा अचानक संध्याकाळीच फोन आला होता. ते घरी येत आहेत. कालचं बोलणं आज करायला आले आहेत. त्यांच्या भावकीला सुद्धा बरोबर घेऊन आलेले आहेत. म्हणजे आता सगळं बोलणं उरकूनच जाणार. तू पटकन आवरून घे. तुझा फोन का लागत नव्हता? किती वेळचं तुझे आब्बा तुला फोन करत होते. मीरा कपाटातली एक साडी काढत चिडत म्हणाली. माझा फोन वाजलाच नाही. तिने हातातल्या फोनकडे पाहिलं, कारण ती ज्या जागी होती तिथे नेटवर्कच नव्हतं. बरं जाऊ दे, ही साडी घाल, मीरा तिच्या हातात साडी देत म्हणाली. का? कशाला? तिने रागानेच मीराकडे बघत विचारलं. अजून मीराचे शब्द तिच्या डोक्यात फिरले नव्हते. डोक्यात फक्त आता कबीरचे शब्द होते. साडी म्हणले की तिच्या तळपायाची आग मस्तकात उतरली. एवढी काय सगळ्यांना घाई लागली आहे तिचं तिला कळत नव्हतं. लग्न करून कुठे घेऊन जायचं आहे काय माहीत. इकडं कबीर आणि तिकडं सूर्यजित. बिचारीला हैराण करून सोडलं होतं. इतक्या दिवस एक स्थळ मागे लागलं नाही आणि आता एक नाही तर 2 मागे लागले आहेत. जणू एकावर एक फ्री आहे अशी स्कीम तिच्या आयुष्यात चालू होती. अगं ये, हळू आवाज ठेव, पटकन साडी घाल आणि बाहेर ये, मीरा हळू आवाजात तिला ओरडत म्हणाली. मी साडी घालणार नाहीये. काल तर नाही ते शब्द बोलून गेली ती बाई आणि आता आली का वरतोंड करून तोरा दाखवत. आणि कसली बोलली? अवंती हातातली साडी तिथल्या खुर्चीवर टाकत म्हणाली. माथा तिचा चांगलाच गरम झाला होता. आता घरी यायच्या आधीच तिचा एक वेगळाच मूड झाला होता. हळूहळू त्याच्याबद्दल विचार करत होती आणि आता घरी आल्यावर एक वेगळाच मूड तयार झाला होता.
ताई, नाटक करू नकोस. बाहेर तुझ्या बापाची इज्जत काढायला बसली का? एवढं सगळं काल होऊन पुन्हा ती लोक आपल्या दारात आली. एवढी चांगली स्थळ येतात आणि काही ना काही त्यावर अडचण येतच असते. म्हणून मी तर तुझ्या बापाला आधीच सांगितले आहे. त्यांनी लग्नाला होकार दिला की लगेच होकार द्यायचा. बिलकुल बाकी गोष्टी लक्षात आणायच्या नाही. आणि तू नाटक चालू केली का? लवकर आवरण चल, मीरा चिडून म्हणाली. अवंती, बाहेरून बळवंतरावांचा आवाज आला तशा दोघी गडबडून एकमेकींकडे शांत होऊन बघू लागल्या. हा, आले. अवंती तिची ओढणी नीट करत बाहेर येऊन वरांड्यात थांबून तिच्या आबांकडे बघू लागली. इकडे ये, त्यांनी हात करून प्रेमाने तिला आपल्याजवळ बोलवलं. मीरा पदर सावरत लगबगीने तिच्या मागे येऊन थांबली. गोंधळून गेली होती ती. खाली मान घालून हळूहळू बळवंतरावांच्या शेजारी येऊन उभी राहिली. बळवंतराव उभे राहून आपल्या लेकीला आपल्याजवळ घेतात. तिघे एकमेकांकडे बघू लागले. हे बघा साहेब, आमची लेक आमचा गुरूर आहे. तिला जसं आयुष्य जगायचं तसं आम्ही तिला जगू दिलं. पण तिने कधीच आमच्या विश्वासाला तडा लावला नाही. उलट तिच्यामुळे आमची मान अभिमानाने उंचावली गेली आहे. तुमच्यासारखं स्थळ आमच्या लेकीला आलं हे तिचं भाग्य समजावं. बळवंतराव एक नजर अवंतीला बघून राणेसाहेब म्हणजे सूर्यजीच्या वडिलांकडे बघत म्हणाले. तसं त्यांची अभिमानाने ताट उंचावली आणि इकडे अवंतीने हलकी नजर वर करून तिच्या वडिलांकडे पाहिलं. आतून मनाची चलबिचल वाढली होती. नेमकं तिला आता ह्या क्षणी काय बोलावं काही कळलं नाही. तिच्या वडिलांचा तिच्यावर किती विश्वास आहे हे त्यांच्या डोळ्यात दिसून येत होतं. मन भारावून आलं होतं. आम्ही ज्या गोष्टीचा कधीच विचार केला नाही त्या गोष्टी आमच्यासमोर घडून गेल्या. त्यामुळे जरा वातावरण वेगळं झालं होतं. त्यात आमच्या मुलीची काही चूक नाही हे आम्ही डोळे झाकून सांगू शकतो. आम्ही जरी तुमच्या जागी असलो असतो तर आम्ही सुद्धा असेच वागलो असतो. काल आपलं बोलणं सुद्धा व्यवस्थित झालं नाही. कालचं सगळं विसरून तुम्ही आज घरी आला त्यासाठी मनापासून धन्यवाद. आमच्या मुलीच्या संस्कारांवर विश्वास दाखवला आणि पुन्हा तुम्ही आमच्या मुलीसाठी स्थळ घेऊन आला यासाठी मनापासून धन्यवाद. बळवंतराव पुढे बोलत दोन्ही हात जोडतात. सूर्यजीत एका पायावर आपला पाय टाकत आरामात रेलून बसत एकटक अवंतीला निहाळू लागला. दुपारी ती जशी बोलली की तिचे आईवडील जो निर्णय घेतील तोच तिचा निर्णय असेल, त्याने तेच करून दाखवलं. बरोबर त्याच्या आईवडिलांना त्याने मनवलं आणि लगेच जास्त वेळ न दवडता संध्याकाळी लग्नाची बोलणी करायला घेऊन आला होता. तिने ओढणीचं टोक दोन्ही हातांमध्ये घट्ट पकडून आवंढा गिळला. टेन्शन आलं होतं. आबा तयार झाले तर आपल्याला इच्छा नसताना सुद्धा होकार द्यावा लागेल असं मनोमन वाटू लागले. आतून दुःख होऊ लागले. आतापर्यंत जर डोक्यात तसं काही नव्हतं, पण आता जणू ओढ दुसरीकडे लागली होती. अजूनही त्याच्या ओठांचा स्पर्श कपाळाला होऊन थंडगार वाटत होतं. सरपंच साहेब, तुम्ही काय बी काळजी करू नका. तुमची मुलगी आमच्या घरी राणीसारखी राहील. तुम्ही तिला कुठल्या गोष्टीसाठी अडवलं नाही. आम्ही बी तिला कुठल्या गोष्टीसाठी अडवणार नाही. लग्नानंतर दोघांची एकमेकांना साथ असली तर दोघे किती पुढे जातील याचा विचार करा. पुढे जाऊन आम्ही तिला राजकारणात घेऊन येऊ. मग तर तुमच्या मुलीचं आयुष्य बदलून जाईल. राणेसाहेब रुबाबात मिशीवर हात फिरवत हसत म्हणाले. त्यावर बळवंतराव हसून अवंतीकडे बघू लागले. मीरा पण खुश होऊन तिच्या लेकीला बघू लागली आणि अवंतीच्या हृदयाची धडधड वाढत चालली होती. हळूहळू तिचे डोळे भरू लागले. आपल्या हातातून काहीतरी निसटून जात असल्याची फिलिंग येऊ लागली. सूर्यजीतच्या चेहऱ्यावर तर वेगळीच चमक आली होती. जणू त्याचं काम पूर्ण झालं होतं. विजयास्पद हसू त्याच्या चेहऱ्यावर उमटलं होतं. तुमचे खूप खूप आभार. तुम्ही आमच्या मुलीला समजून घेतलं आणि तिच्यावर कुठलेही आरोप न लावता पुन्हा आमच्या घरी आलात. त्यातच तुमचा स्वभाव कळून आला. अशीच तर माणसं हवी होती. ह्या जागी दुसरं कोण असते तर आमच्या मुलीच्या इज्जतीची बदनामीसुद्धा केली असती. पण तुम्ही तसं काही न करता पुन्हा आमच्या मुलीचा हात मागायला आलात. तुमचं आयुष्यभर मी ऋणी राहील. बळवंतराव भाऊक होत पुढे येऊन दोन्ही हात जोडून म्हणाले. अहो सरपंच साहेब, आमच्या मुलाने काहीतरी विचार करूनच तुमच्या मुलीची निवड केली असेल ना. आणि ज्या मुलाने एकदा नकार दिला पुन्हा तो तुमच्या मुलीला सगळ्यांसमोर तिची इज्जत न ठेवता त्रास देत असेल, तो काय तिला आयुष्यभर सांभाळणार. म्हणून अशा लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. अशा पोकळ धमकीला आम्ही घाबरत नाही. तुम्ही त्याची बिलकुल काळजी करू नका. आमच्यावर विश्वास ठेवा. राणेसाहेब रुबाबात बळवंतरावांचे हात धरत म्हणाले. बळवंतराव भारावून राणेसाहेबांना बघू लागले. खरं तर होतं त्यांचं. एकदा जर त्या मुलाने नकार दिला आणि पुन्हा आपल्या मुलीच्या इज्जतीची काळजी न करता सगळ्यांसमोर काही पण बोलून जातो, त्या मुलाचा काय भरोसा ठेवणार होते. कबीरचं वागणं त्यांना 1% आवडलं नव्हतं. 3 दिवसांनी बैठक ठरवूया. सुपारी फोडून लगेच लग्नाची तारीख काढू. राणेसाहेब हसत म्हणाले. तसेच सगळेजण खुश झाले, फक्त अवंती सोडून. तिच्या तर पायातलं त्राणच निघून गेलं. ऊर भरून आला होता. खूप रडायची इच्छा होत होती, पण का हे अजूनही मनाला कळत नव्हतं. अवंती, इकडे ये गं. राणेबाई, सूर्याची आई, प्रेमाने हसत तिला हात करत म्हणाल्या. अवंतीने नजर वर करून भरल्या डोळ्यांनी तिच्या आईला बघितलं. जावं की नाही मन अजूनही द्विधामुळे
स्थितीमध्ये होतं. नेमकं मनाला काय त्रास होत आहे हे कळत नव्हतं, पण आतून खूप दुःख होत होतं. तसं खुश होत मीरा पुढे आली आणि तिला जवळ घेऊन आली. ते बाहेरून आली ना म्हणून साडी घालायला वेळच मिळाला नाही. मीरा दिलगिरी व्यक्त करत अवंतीची ओढणी तिच्या डोक्यावर घेत म्हणाली, असू द्या हो, तिच्या कामाच्या ख्यातीत आमच्या गावापर्यंत पोहोचली आहे. मग तिच्या मागे किती व्याप असेल आम्हाला माहीत आहे हो. राणीबाईने तिच्यासाठी केळी आणि मिठाईचा बॉक्स आणलेला तो तिच्या हातात ठेवून तिला हळदी कुंकू लावलं. बळवंतराव भरल्या डोळ्यांनी आपल्या लेकीला बघू लागले. मीराने तिला इशारा करत पाया पडायला सांगितलं. तसं तिने हातातलं सामान व्यवस्थित ओढणीत पकडून राणेबाई आणि राणेसाहेबांच्या पाया पडली. कंठ दाटून आला होता. जीव अगदीच गुदमरल्यासारखा होऊ लागला. जणू तिच्या मनाची उलट कुठली तरी गोष्ट होत आहे आणि ते तिच्या मनाला पटत नाहीये. तर हा भाग इथेच संपलेला आहे. काय वाटते तुम्हाला? कसं जुळेल कबीर आणि अवंतीचं? आत्ता तर अवंतीचं सूर्यजीत सोबत लग्न ठरवूनही मोकळे झाले तिच्या घरचे. काय करेल कबीर पुढे? बघूया पुढच्या भागात. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढील भागात. धन्यवाद.